नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती स्वयंभू विजयी भव. आज एक नवीन विषय घेऊन आपण इथे चर्चा करणार आहोत. तो विषय खूपच आपल्या जवळचा आहे आणि तो म्हणजे क्षणभराची विश्रांती किंवा द आर्ट ऑफ पॉज, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की थांबण्याचं महत्त्व. तर काय आहे हा विषय? बघा, कल्पना करा मित्रांनो की तुम्हाला टाईट डेडलाईन्स आहेत आणि तुम्ही अगदी मान मोडून काम करता आहात. ऑफिसमध्ये काम चालू आहे, घरी सुद्धा काम तुमचं वाट बघतं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ही एक ईमेल तेवढी मी टाकून देतो, हे एवढं एक टेस्टिंग करून घेतो, किंवा हे एवढा रिपोर्ट बनवायचा आहे, तेवढा रिपोर्ट झाला की माझं काम होईल, किंवा घरातलं हा एवढा पसारा आवरला, एवढा स्वयंपाक झाला, एवढं काम झालं की माझं काम होणार आहे, हा अभ्यास घेतला मुलांचा की माझं काम संपणार आहे. अशी अनेक 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 मोठी यादी घेऊन आपण बसलेलो असतो आणि मग आपल्याला असं वाटत असतं की अरे मी आत्ता खूप कामात आहे आणि हे काम संपलं की मग मी थोडा वेळ विश्रांती घेईन. आणि या सगळ्या मागे आपण धावत असतो, पळत असतो. तर ही सिच्युएशन तुमच्या पण आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या क्षेत्रात येते का? जर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर बघा, आपल्याला असं वाटतं रात्री झोपताना की अरे दिवसभर आपण कामात होतो, दिवसभर अगदी सतत आपण राबतोय, पण तरीही कामं संपतच नाहीयेत. काय करावं? आणि मग आपण थकून भागून जातो. मग कधी कुठे आपण ट्रिपला जायचं प्लॅन करतो. मग आपण एक आठवडाभर किंवा जेवढी सुट्टी मिळेल, जेवढं जमेल तसं आपण बाहेर फिरून येतो. पण आल्यानंतर पुन्हा तीच सगळी सिच्युएशन आपल्या समोर येऊन उभी ठाकते आणि मग आपल्याला वाटतं की अरे कुठे जावं, काय करावं, कसं करावं, ही कामं तर संपतच नाही. आणि मग आपण त्या नकारात्मकतेच्या सगळ्या चक्रामध्ये अडकत जातो. आधीच आपल्याकडे वेळ नसतो, आधीच आपण थकलेले दमलेलो असतो आणि त्यात आपण पुन्हा कंप्लेंट्स करायला सुरुवात करतो की अरे मला कामच खूप आहे, माझं की नाही काम संपतच नाही, मला वेळ पुरतच नाही, मला स्वतःसाठी वेळच नाहीये, मी टाईमच नाहीये माझ्याकडे. आणि मग या कंप्लेंट्स करण्यामुळे काय होतं, आपल्यातली नकारात्मकता अधिकाधिक वाढायला लागते. आणि मग या कंप्लेंट्समुळे किंवा सारखं सारखं ते बोलल्यामुळे, त्या सेल्फ टॉकमुळे आपला जो वेळ आहे तो अजूनच आपल्याला पुरेनासा होतो आणि कामं कधीच संपेनाशी होती. आणि मग जी हवीशी वाटणारी विश्रांती आहे ती आपल्यापासून दूर दूर पळत जाते. तर या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याचं एक छोटंसं टेक्निक आज इथे या व्हिडिओमध्ये आपण बघू. तुमच्याकडे पण जर असंच काही टेक्निक असेल तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. तर क्षणभराची विश्रांती हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. तर आज आपण असे काही टेक्निक्स बघूयात की ज्यांचा वापर करून आपण स्वतःला रिफ्रेश ठेवू शकतो. रिसेटचं बटन आपलं आपल्या हातात राहील आणि आपल्याला हवं तेव्हा आपण ते प्रेस करू आणि लगेच आपण ताजेतवाने होऊ. आणि जो काही आत्ता एक भार घेऊन आपण जगतो आहोत, जे कामाचं, वेळेचं आणि त्या रिग्रेट्सचं, गिल्टचं ओझं घेऊन जे आपण जगतो आहोत, त्यातून थोडीफार का होईना आपली सुटका होईल. तर यातलं पहिलं टेक्निक जे आहे ते म्हणजे ब्रेदिंग पॉज. तर बघा, आपण कामामध्ये अडकलेलो असतो आणि मग आपल्याला बऱ्याचदा खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध राहत नाही. तर आता आपल्याला तसं नाही करायचंय. तर जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर आपल्याला काही पॉज घ्यायचे आहेत. तर पॉज घेऊन काय करायचं, तर तेच हे सगळे टेक्निक्स आज आत्ता आपण इथे पाहतो आहोत. तर पहिला पॉज आत्ता म्हटलं तसं म्हणजे ब्रेदिंग पॉज, म्हणजे तुमच्या श्वसनाचा पॉज, श्वसनाचा थांबा, हे त्याला मराठीत म्हणू शकू आपण. तर क्षणभर आपण डोळे मिटायचे आहेत आणि दीर्घ श्वसन करायचंय. शॅलो ब्रीदिंग करायचं नाहीये, तर डीप ब्रीदिंग करायचंय. त्याचं कारण काय आहे, तर आपला श्वास जेवढा जलद रीतीने चालतो तेवढा आपल्या शरीराला एक संदेश मिळतो की इमर्जन्सी आहे, आपल्याला फाईट करायची आहे, किंवा आपल्याला आत्ता लगेच उभं राहायचंय, या कामाला तत्पर राहायचंय. आणि मग आपली सगळी शरीरातली यंत्रणा ही सतत अशी सज्ज आणि तत्पर आणि तणावग्रस्त राहते. यासाठी आपल्याला
तो शॅलो ब्रिदिंग न करता डीप ब्रिदिंग करायचं आहे. अगदी शांत संथपणे दीर्घ श्वसन करायचं आहे. किती वेळ? आणि फक्त 5 मिनिटं केलं तरीही पुरेसं आहे. यामुळे आपल्या शरीराला हा एक संदेश जातो की सगळं काही व्यवस्थित आहे. ऑल इज वेल अँड नाऊ इट्स टाइम टू रिलॅक्स. आणि यामुळे शरीरामध्ये जे काही एक रिलॅक्सेशनचे बदल आपल्या घडतात त्यामुळे आपण लगेच रिफ्रेश व्हायला लागतो. मग हे श्वसन सुद्धा कसं करायचंय? तर आता सपोज तुम्ही तुमच्या डेस्कवरती आहात किंवा तुम्ही काही स्वयंपाकघरात तुमचं काम करत आहात किंवा आणखीन कुठली काही मीटिंग घेत आहात, त्याच्यासाठी प्रिपेअर करत आहात, तर अशा वेळेला सुद्धा फक्त 5 मिनिटं डोळे मिटायचे. 4 म्हणेपर्यंत श्वास आत घ्यायचा आहे, 4 म्हणेपर्यंत तो रोखून धरायचा आहे आणि 4 म्हणेपर्यंत तो सोडून द्यायचा आहे. म्हणजे 4-4-4 हा एक सेट झाला. असे तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढे सेट्स या श्वसनाचे करायचे आहेत. त्याच्यामुळे आपलं शरीर एकदम शांत आणि रिलॅक्स होतं आणि आपल्या श्वसनामार्फत या ब्रीदिंग टेक्निक्स मार्फत आपण आपलं रिसेटचं बटन प्रेस करतो आणि त्यामुळे आपण लगेच ताजेतवाने होतो. तो तणाव, स्ट्रेस लगेच आपल्याला कमी झालेला दिसून येतो. आता दुसरं टेक्निक आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड पॉज, म्हणजे कृतज्ञतेचा थांबा. आता बघा की ग्रॅटिट्यूडची जी फ्रिक्वेन्सी आहे, जे स्केल आहे फ्रिक्वेन्सीचं आणि इमोशन्सचं, त्यामध्ये ग्रॅटिट्यूड फ्रिक्वेन्सी ही खूप हायर लेवलला आहे. ग्रॅटिट्यूडमध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेला आपले व्हायब्रेशन्स लगेच वाढतात आणि त्यामुळे आपला मूड फ्रेश होतो आणि आपण रिफ्रेश होतो, ताजेतवाने होतो आणि टेन्शन, स्ट्रेस, तणाव आपल्यापासून दूर पळतात. मग ग्रॅटिट्यूडचा पॉज कसा घ्यायचा? तर आता आपण एखाद्या कामात आहोत आणि आपल्याला समजा खूप टेन्शन आलंय किंवा अगदी धडधडतंय, काय होईल, कसं होईल, काम आपण करू का नाही चांगल्या पद्धतीने, हे टेन्शन आहे, कुठली अँझायटी मनामध्ये आहे. तर अशा वेळेला डोळे मिटायचेत आणि 5 अशा गोष्टी आठवायच्या आहेत की ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, ज्याबद्दल आपल्याला या ब्रह्मांडाला किंवा काही व्यक्ती, वस्तू, परिस्थितींना धन्यवाद द्यावेसे वाटतायत, ते लगेच त्या 5 मिनिटाच्या पॉजमध्ये देऊन टाकायचे. मग ते फार मोठ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही. अगदी सकाळी उठल्यावर तुम्हाला छानपैकी तुम्हाला आवडतो तसा चहा मिळाला किंवा कॉफी मिळाली किंवा तुमची सकाळ छान प्रसन्न सुरू झाली, रात्री छान झोप लागली किंवा आज तुम्हाला टिफिनमध्ये तुमच्या आवडती भाजी मिळाली किंवा तुमचं एखाद्या आवडत्या मित्रमैत्रिणीचा फोन आला, छानशा गप्पा झाल्या, आज येताना समजा ट्रॅफिक नाही लागलं. अशा कितीतरी गोष्टींसाठी आपण कृतज्ञता मानू शकतो. शोधायला गेलं की अनेक अशा गोष्टी सापडतात की ज्याच्यासाठी आपण धन्यवाद म्हणू शकतो. आपण या विरुद्ध करत राहतो. आपण कृतज्ञता भावामध्ये न जाता आपण कंप्लेनिंग मोडमध्ये सतत जात असतो आणि त्यामुळेच आपले व्हायब्रेशन्स नेहमी लोअर साईडला जातात आणि आपली फ्रिक्वेन्सी जेव्हा लोअर साईडला जाते तेव्हा आपला मूड खराब होतो आणि आपल्याला अस्वस्थ आणि डिप्रेस किंवा अँझायटी असं सगळं आपल्याला वाटायला सुरुवात होते आणि तणाव येतो त्याच्यामुळे. यासाठी हा कृतज्ञतेचा पॉज घेणं गरजेचं आहे. आता पुढचा पॉज कशाचा घ्यायचा आहे आपल्याला? आता पुढचा पॉज आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे सायलन्स पॉज घ्यायचा आहे. आपण सायलन्स झोनमध्ये जणू काही गेलो आहोत असं मानायचंय. मग सिच्युएशन हीच आहे बघा की आपण खूप तणावग्रस्त आहोत किंवा कामात आहोत किंवा बराच वेळ झाला आपण काम करतोय, काम संपत नाहीये आणि कधी एकदा काम संपून विश्रांती घेतोय अशी मनस्थिती झालेली आहे. तर अशा वेळेला फक्त 5 मिनिटं बाजूला काढा, जिथं बसला असाल तिथंच बसा, डोळे मिटा आणि शांततेचा अनुभव घ्या. आता हल्ली बघा शांत बसणं म्हणजे काय असतं? तर शांत बसणं म्हणजे मोबाईल हातात घेऊन मान खाली घालून बसणं, हे म्हणजे बऱ्याचदा आपलं शांत बसणं ठरत चाललंय. पण आत्ता या शांततेच्या पॉजमध्ये आपल्याला काय घ्यायचंय? तर आपल्याला कम्प्लिटली सायलन्स झोनमध्ये जायचंय. म्हणजे डोळे मिटून आपल्याला बसायचंय आणि काहीच करायचं नाहीये. त्यावेळेला काही आठवायचं नाहीये किंवा कशाचा विचार करायचा नाहीये. तर शांत बसायचंय आणि सायलन्समध्ये फक्त स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचंय. मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या, तुमच्या हृदयाच्या ठोक्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा, तुमच्या शरीरावरती तुमचं सगळं लक्ष केंद्रित करून
तो आपण सगळं शांत झालेलो आहोत, रिलॅक्स झालेलो आहोत असं फील करा. तर हा एक 5 मिनिटाचा सायलन्सचा पॉज जरी आपण आपल्या कामांच्या दरम्यान घेतला तरीही आपल्याला त्याचा खूप जास्त चांगला फायदा दिसून येतो. आता पुढचं अजून एक पॉजचं टेक्निक आहे, ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. ते या सायलन्सच्या थोडंसं अपोजिट आहे. तो पॉज म्हणजे आहे अवेअरनेसचा पॉज. आता अवेअरनेसचा पॉज म्हणजे कसा घ्यायचा आहे बघा. तर सिच्युएशन पुन्हा मित्रांनो तीच आहे. आपण कामात आहोत, विश्रांतीची वाट बघत आहोत, पण कामं संपत नाहीये आणि वेळ पुरत नाहीये. अशा वेळेला फक्त 5 मिनिटं बाजूला काढायची, डोळे मिटायचे आणि आत्ता या क्षणामध्ये आपलं सगळं चित्त, आपलं सगळं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा. मग हे कसं करायचं? तर डोळे मिटल्यानंतर आजूबाजूला ज्या काही हालचाली घडतायत, जे आवाज येत आहेत ते कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा. मग डोळे मिटल्यानंतर आयडेंटिफाय करा की कुठले कुठले आवाज आपल्याला ऐकू येत आहेत. मग फॅनचा आवाज असेल, एसीचा आवाज असेल, किंवा काही मुलं बाहेर जर खेळत असतील, लहान मुलं, त्यांचा आवाज येत असेल, घरातल्या काही सामानांचा, भांड्यांचा, किंवा आणखीन कुणी काही काम करत असेल त्याचा काही आवाज असेल, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसला असाल तर काही दुसऱ्या तुमच्या काही कलिग्सचा बोलण्याचा आवाज येत असेल, कम्प्युटरचा, टायपिंगचा आवाज येत असेल, तर हे सगळे आवाज वेगवेगळे सॉर्ट करून त्यांना आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करायचा. यामुळे आपलं सगळं लक्ष या आत्ताच्या क्षणामध्ये येतं आणि आपण आत्ता या क्षणामध्ये अवेअर होऊन एक 5 मिनिटं का होईना आपण जगायला शिकतो अवेअरनेसमध्ये. हा असा अवेअरनेसचा पॉज सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यांनी सुद्धा आपलं शरीर लगेचच तणावग्रस्त जे असतं ते तणाव फ्री होऊन जातं आणि आपण या प्रकारे आपलं हे रिसेटचं बटन प्रेस करतो आणि लगेच आपल्याला फ्रेश वाटायला सुरुवात होते. आता अजून एक पॉजचं टेक्निक आहे. तर ते पॉजचं टेक्निक आहे ते म्हणजे माइंडफुल वॉकिंग. मग आता काय करायचंय? तर आपण कामात आहोत, पण 5 मिनिटं तर आपण नक्कीच काढू शकतो. मग हे तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल तर एक 5 मिनिटं ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या केबिनपर्यंत, पोर्चमध्ये चक्कर मारून या. घरात असेल तर घरामधल्या सगळ्या रूम्समध्ये जाऊन या, बाल्कनीत जा, टेरेसमध्ये जा. तर माइंडफुल वॉकिंग करा. माइंडफुल वॉकिंग करताना आपल्याला इकडे तिकडे बघत नाही तर आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करून वॉकिंग करायचंय. मग आपण कसे पावलं टाकतो आहोत, आपली चाल कशी आहे, आपण चालताना आपलं पोस्चर कसं आहे, हे सगळं आपल्या स्वतःवरती लक्ष ठेवत आपल्याला चालायचंय. ते झालं माइंडफुल वॉकिंग. मग एक 5 मिनिटं आपण या माइंडफुल वॉकिंगसाठी आपल्या या सगळ्या व्यस्त जीवनक्रमातून तर नक्कीच देऊ शकतो. आणि याचा फायदा तर खूप प्रचंड मोठा आहे की तुम्हाला लगेचच तुमचं रिसेटचं बटन सापडून ते प्रेस करायला मिळतंय आणि त्यामुळे तुम्ही लगेच रिफ्रेश, ताजेतवाने होताय. आता असे टेक्निक्स आपण बघतो आहोत आणि पुढचं टेक्निक सुद्धा अतिशय छान आणि मस्त टेक्निक आहे. एक पॉज घेण्याचं टेक्निक. आणि ते पॉज घेण्याचं टेक्निक काय आहे? तर ते आहे स्ट्रेचिंगचं टेक्निक. याचा आणि या स्ट्रेचिंगच्या टेक्निकचा सुद्धा आपल्याला खूप छान फायदा होतो आणि लगेचच अगदी इन्स्टंटली त्याचा रिझल्ट मिळतो. तो पॉज आहे स्ट्रेचिंग पॉज. म्हणजे आता इथे खुर्चीवरती बसल्या बसल्या आपण काही हालचाली करू शकतो व्यायामाच्या. तुम्ही स्ट्रेच करा, ताडा, किंवा खुर्चीतून उठून ताडासन करा, पुढे झुका, मागे झुका, शरीराला हलवा, लेफ्ट साइड, राईट साइड हलवा, मानेचे व्यायाम करा, किंवा स्ट्रेच करून थोडंसं चाला. एक 5 मिनिटं जर तुम्ही बॉडी स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस केले तर त्या 5 मिनिटामध्ये लगेच तुम्हाला जाणवेल की शरीर ताजतवानं झालंय. नाहीतर काय होतं, आपण बराच वेळ एका जागेवरती बसून काम करत असतो आणि त्यामुळे आपलं शरीर अवघडून येतं. मग या स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइजेसमुळे आपल्याला फिजिकल फिटनेसचे फायदे तर मिळतातच, की जसं की आपले शरीरामध्ये रक्ताभिसरणाची क्रिया चांगली वाढते, आपल्याला अधिकाधिक ऑक्सिजन मिळतो जेव्हा आपण अशा प्रकारे स्ट्रेचिंग करतो. आपल्याला दम लागला की आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवतो आणि जेवढा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला आणि आपल्या मेंदूला होईल तेवढं आपल्याला लगेचच ताजतवानं वाटायला लागतं. आणि बघा, याचा अजून पण एक फायदा होतोय की नाही. आता बऱ्याचदा आपण ऐकतो सगळ्यांना, किंवा आपण सुद्धा बोलतो की मला व्यायाम करायचा आहे पण मला वेळच नाहीये, मला जिमला जायचंय पण मला वेळच नाहीये.
मग बघा, असे 5-5 मिनिटाचा पॉज तुम्ही जर स्ट्रेचिंगसाठी काढला, दिवसभरात 5 वेळेला जरी स्ट्रेचिंग केलं तरी एक अर्धा तासाचा व्यायाम अख्ख्या दिवसभरामध्ये सहजगत्या तुमचा होऊ शकतोय. मग उगाच का बरं आपण कंप्लेनिंग मोडमध्ये जायचं? तर असे सोल्युशन्स छोटे छोटे शोधून आपण नक्कीच त्याचा आपल्यासाठी फायदा करून घेऊ शकतो. तर हा झाला आत्ताचा स्ट्रेचिंग पॉज. तर हा कसा करायचा, कुठल्या प्रकारे करायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे, पण हे करणं मात्र मस्ट आहे. याच्यामुळे शरीर आणि मन दोघंही ताजेतवाने राहतात आणि आपण जे काम करतोय ते काम आणखीन चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आपली क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी यामुळे वाढू शकते. आता याच्या पुढचा अजून एक पॉज आहे आणि तो पॉज म्हणजे काय, तर एक 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपण शांतपणे ध्यान करायचं. ध्यान करायचे म्हणजे पण काय, तर हे सुद्धा ब्रीदिंग टेक्निक आहे, अवेअरनेसचं टेक्निक आहे, माइंडफुलनेस आहे. तर हे अगदी साधं सोपं काय करायचं आहे, त्या आपण एक कामामध्ये आहोत आणि आपल्याला खूप थकल्यासारखं झालंय, टेन्शन आलंय किंवा काही सुचेन असं झालंय. आपण आजकाल म्हणतो ना की मला खूप हँग झाल्यासारखं झालंय, माझी सिस्टम अगदी हँग झालीये, काही सुचत नाहीये, मला काम आहे पण कसं करावं, काय करावं, कुठून सुरुवात करावी हे कळत नाही, मध्येच अडकल्यासारखं झालंय. मग अशा वेळेला एक 5 मिनिटं डोळे मिटून शांतपणे बसायचं आहे. हातात हात या प्रकारे गुंफायचे आहेत आणि आपण डोळे मिटून सुखासनात बसून आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावरती आणायचंय आणि श्वासावरती लक्ष आणून आपण शांतपणे बसून राहायचंय. कुठल्याही विचारांच्या मागे धावायचं नाही. 5 मिनिटं फक्त आणि फक्त आपल्या श्वासाला साक्षी भावनेने बघायचं आहे. आणि या वेळेला वाटलं तर आपण एखादं म्युझिक लावू शकतो बघा, एखादं शांत आपल्याला आवडेल ते सॉफ्ट म्युझिक किंवा एखादं इन्स्ट्रुमेंटल अशी ट्यून आपण जर लावली आणि एक फक्त 5 मिनिटं श्वासावरती लक्ष ठेवून शांतपणे ध्यान केलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून जो एक फ्रेशनेस मिळणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरचा आहे. आणि जितक्या वेळेला असे पॉजेस आपण दिवसभरामध्ये घेऊ तितक्या वेळेला आपण स्वतःला रिसेट आणि रिफ्रेश होण्याची संधी देत असतो. आणि आता शेवटचं एक पॉजचं टेक्निक आहे ते म्हणजे सेल्फ कंपॅशन पॉज. म्हणजे स्वतःवरतीच प्रेम करा किंवा स्वतःला अप्रिशिएट करा. यासाठी काय करायचं आहे तर पुन्हा बघा मित्रांनो, सिच्युएशन तीच आहे. अशा वेळेला आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आहे, डोळे मिटायचे आहेत आणि शांतपणे आपण फक्त स्वतःवरती लक्ष आणायचं आणि स्वतःलाच धन्यवाद द्यायचे, स्वतःचं कौतुक करायचंय, स्वतःविषयीची एखादी चांगली घटना आठवायची आहे. स्वतःला जेव्हा खूप छान वाटलं होतं, आपल्याला काहीतरी अचीवमेंटची एखादा मोमेंट आपला असेल तो आठवायचा आहे आणि स्वतःलाच आपण मोटिवेट करायचंय की मी सर्वोत्तम आहे. या ईश्वराने निर्माण केलेली सर्वोत्तम कलाकृती म्हणजे मी आहे आणि मी स्वतःची चांगली काळजी घेत आहे. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. हे जेव्हा आपण आपल्या हृदयावरती हात ठेवून प्रेमाने डोळे मिटून आपल्या शरीराला जेव्हा सांगतो तेव्हा बघा आपलं हे शरीर आणि आपलं मन आतून आनंदाने प्रफुल्लित होऊन जातं. इतर वेळेला आपण कधीच स्वतःचं कौतुक स्वतः करत नाही, पण हे जे काही मोमेंट्स आहेत किंवा हा जो सेल्फ कंपॅशनचा पॉज आहे या वेळेत मात्र आपण स्वतःचं कौतुक करायचंय आणि स्वतःला शाबासकी द्यायची आणि स्वतःवरती प्रेम करायचंय, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की ऑल इज वेल अँड एव्हरीथिंग इज फाईन. आपण स्वतःलाच म्हणायचं की आय एम बियॉन्ड ब्लेस्ड, आय एम इन चार्ज ऑफ माय लाईफ. असे काही अफर्मेशन जर आपण स्वतःसाठी आधीच ठरवून ठेवलेले असतील तर या पॉजच्या वेळेला ते पटकन म्हणायला आपल्याला सोपे पडतील. तर अशी लिस्ट आपली रेडी ठेवायची आहे की मला स्वतःबद्दल काय वाटतंय आणि स्वतःचं मोरल बूस्ट करण्यासाठी कुठली वाक्य, कुठले अफर्मेशन्स मला आवडतात म्हणायला, मला स्वतःला ऐकायला आवडतात ते आपण यावेळेला म्हणायचे.
आणि म्हणताना सुद्धा मनातल्या मनात म्हणू नका, तर मोठ्यांदे म्हणा. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा मोठ्यांना बोलतो तेव्हा आपल्या तोंडाची, आपल्या ओठांची हालचाल होते, आपले कान आपण काय बोलतोय ते ऐकतात, आपला हात हृदयावरती आहे त्यामुळे आपण स्वतःला धीर देतोय. आणि यामुळे काय होतं, आपले 5 सेन्सेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि आपल्या मेंदूला, आपल्या मनाला, आपल्या शरीराला खरंच वाटतं ते सगळं की खरंच आपण म्हणजे सर्वोत्तम आहोत. आणि हाच कॉन्फिडन्स आपल्याला पुढे नेण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य शारीरिक मानसिक लेवलवरती राखण्यासाठी मदत करतो. तर बघा मित्रांनो, हे काही पॉजचे टेक्निक्स आज आपण पाहिले. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की क्षणभराची विश्रांती. एखादा कार्यक्रम चालू असतो, सिरियल चालू असते, तेव्हा सुद्धा आपल्याला दिसतं की अँकर सांगत असतात की भेटूया क्षणभराच्या विश्रांतीनंतर. तसंच आपण पण आता आपल्याला सांगण्याची सवय करूयात की काम तर चाललेलं आहे, पण या कामाला आपण सांगायचंय की एक 5 मिनिटं मला ब्रेक दे, आपण परत भेटू एक क्षणभराच्या विश्रांतीनंतर. तेव्हा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमच्या परिजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला स्वयंभू विजयी भवला. धन्यवाद. थँक्यू सो मच.